इंद्रायणीचं पसायदान 14 फेब्रुवारी. अथांग सागरापेक्षाही अथांग. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. अथांगता हाच आपला थांग का? आपल्या मर्यादेनं अमर्यादेच्या धुसर किनाऱ्यावरचे समाधीस्थ श्वास घेऊन परत यावं का? त्याच्या नेनिवेला जाणीवेनं खोलवर छळणारे हे प्रश्न. या प्रश्नांचा जीवघेणा छळ थांबावा म्हणून त्याची जाणीव नेनिवेत खोल उतरत जाते. तो ठरवतो, ह्या अथांगतेचा थांग लागायलाच हवा. आपली अथांगता आपल्याला कळायला हवी. अथांगतेचा थांग अथांगतेनंच घ्यायचा असतो हे त्याला त्याच्या अथांगतेनं सांगितलेलं असतं. तो स्वतःची सगळी अथांगता पणाला लावतो आणि आपली अथांगता शोधायला आपलीच अथांगता तोकडी पडते आहे हा अथांग अनुभव त्याच्या पदरी पडतो. तो हिरमुसला होतो, पण त्याच्या लागलीच लक्षात येतं आपलं हिरमुसलेपणही बेट अथांग आहे. आपली अथांगता तोकडी आणि आपलं तोकडेपणही अथांग. तो स्वतःच्या अथांगतेपेक्षाही अथांग होत जातो. स्वतःची खोली मोजायला तो स्वतःच्या खोलीत खोल खोल उतरायला लागतो आणि स्वतःच खोल खोल होत जातो. स्वतःच्या लाटेनं स्वतःच्या लाटा मोजण्याची त्याची इच्छा त्याच्याच एका लाटेच्या फटकाऱ्यासरशी वाहून जात परत येत राहते. त्याच्यातले सागरी मार्ग स्वतःच्या शोधात फिरत राहतात आणि सागरी मार्गांच्या अमूर्त चौकावर स्वतःला हरवून बसतात. रस्ता हरवलेल्या रस्त्यासारखीच गत होते त्याच्या सागरी मार्गांची. त्याच्या मार्गांचं हरवलेपण आता शोधण्याच्याही पलीकडे जाऊन बसतं. तरीही तो मार्गांचा शोध घेत राहतो. त्याला कसा बसा एक मार्ग सापडतो, पण तोही हरवलेला असतो. त्याच्या मनात प्रश्नांच्या लाटा उठायला लागतात. मानवी मनासारखीच का अवस्था व्हावी आपली? सापडलेले मार्गही हरवलेले का असावेत? सापडणारे मार्गही हरवणारे असतील का? हे हरवणं का हरवत राहतं आपल्याला? कोण शोधून देईल आपले मार्ग आपल्याला? त्याला कॅप्टन कुकची आठवण येते. त्याच्यापेक्षाही अथांग आणि अपार असणारा कॅप्टन कुक. त्याच्या उसळत्या फेसाळत्या लाटांमधल्या बदलत्या वादळी घाटांमध्ये शांतपणे आपला मार्ग शोधणारा. त्याच्या वादळी वाऱ्यांना थोपवून धरण्यासाठी स्वतःच शीट झालेला. सागरी लाटांपेक्षाही मोठ्या लाटा कॅप्टन कुकच्या मनात उसळत असलेल्या. मातीच्या वात्सल्याचा सुगंध कॅप्टन कुकच्या मनातल्या लाटांनी स्वतःत भरून घेतलेला. कॅप्टन कुकच्या आठवणींच्या लाटा वेगानं मागं जातात आणि 14 फेब्रुवारी 1779 या तारखेवर थांबतात. या तारखेला सागर जखमी झालेला असतो. त्याची ही जखमही अथांग असते, अपार असते. त्याच्या किनाऱ्यावरचे सगळे वाळूचे कण या जखमेवरून जात राहतात, पण ही जखम भरून येत नाही. ही जखम भरून येणारी नसते कधीच. ओहिही या बेटावर कॅप्टन कुकची हत्या झालेली असते. सागर दुःखानं उसळत राहतो आणि मृत कॅप्टन कुकच्या डोळ्यातला सागराला न्याहाळत राहतो. मृत कॅप्टन कुकच्या डोळ्यातला सागर जिवंतच असतो. डोळ्यातल्या ह्या सागरात कुठल्याही शस्त्राची प्रतिमा नसते. मृत कॅप्टन कुकच्या डोळ्यातला सागर अथांग सागरापेक्षाही अथांग असतो. तो जखमी सागराला सांगत असतो, माणसाच्या डोळ्यातल्या सागरात सगळे सागर सुखावतात, कारण इथंच मातीच्या वात्सल्याचा सुगंध स्वतःत खोलवर भरून घेता येतो.